दिल्ली सध्या असा एक राजकीय डाव शिजतोय की जर तो यशस्वी झाला तर महाराष्ट्रातला पहिल्यांदाच पंतप्रधान पदाचा सर्वात मजबूत दावेदार मिळू शकतो। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण खेळाची किल्ली आहे अमित शहा यांचं संभाव्य उपपंतप्रधानपद। वरवर पाहत आहे प्रमोशन अमित शहांचं वाटत असलं तरी त्याचा सर्वात मोठा फायदा देवेंद्र फडणवीसांनाच होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। हा दावा कितपत खरा आहे, दिल्लीत नेमकं काय शिजतंय आणि 2029च्या आधी भाजपमध्ये कोणता मोठा सत्ता संघर्ष होऊ शकतो का, पाहूया या व्हिडिओमध्ये। दिल्लीमध्ये सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा वेगाने सुरू आहे। काही केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ संपत आहे, काहींना संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे, तर काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते। महाराष्ट्रातूनही काही नावांची चर्चा सुरू आहे, मात्र सगळ्यांपेक्षा एकच चर्चेने सर्वांचं लक्ष वेधलंय, ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अधिकृतपणे उपपंतप्रधानपद दिलं जाणार का। कारण जर तसं झालं तर तो केवळ मंत्रिमंडळ विस्तार राहणार नाही, तर 2029 नंतरच्या देशाच्या निवृत्तीची पहिली अधिकृत घोषणा मानली जाऊ शकते। राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की अमित शहा आजही सरकारमध्ये अघोषित क्रमांक 2 नंबरचे ते नेते आहेत। देशांतर्गत सुरक्षा, निवडणुकी रणनीती, पक्ष संघटना आणि अनेक महत्त्वाचे राजकीय निर्णय त्यांच्या भोवती फिरतात। त्यामुळे त्यांना उपपंतप्रधान केलं तर नवीन अधिकार मिळणार नाही, पण त्यांच्या स्थानावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल। आणि इथूनच सुरू होतो पुढच्या पंतप्रधान पदाच्या वारसदाराची चर्चा। याच ठिकाणी महाराष्ट्राचं नाव समोर येतं, कारण भविष्यातील संभाव्य दावेदारांमध्ये अमित शहा, योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचंही नाव सातत्यानं घेतलं जातं। संघाची पार्श्वभूमी, मोठ्या राज्यांचं प्रशासन, स्वच्छ प्रतिमा आणि राष्ट्रीय स्तरावर स्वीकारार्ह नेतृत्व या कारणांमुळे फडणवीसांकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जात असल्याची चर्चा आहे। त्यामुळे अमित शहा अधिकृतपणे उपपंतप्रधान झाले तर भाजपमध्ये वारसदाराची स्पर्धा आणखी तीव्र होऊ शकते आणि त्यातून फडणवीसांचं नाव अधिक ठळकपणे पुढे येण्याची शक्यता काही विश्लेषक व्यक्त करतायत। मात्र या चर्चेचा दुसरा पैलूही तितकाच महत्त्वाचा आहे। भारतीय राजकारणात उपपंतप्रधान पदाचा इतिहास फारसा यशस्वी मानला जात नाही। सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह, बाबू जगजीवन राम, यशवंतराव चव्हाण, देवीलाल आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी हे पद भूषवलं, पण त्यापैकी फार कमी जणांना दीर्घकाळात देशाचं नेतृत्व करता आलं। त्यामुळे काही जण या पदाला प्रतिष्ठेचं मानतात, तर काही जण त्याला राजकीय मर्यादा असणारं पद मानतात। तरी हे लक्षात घ्यायला हवं की सध्या या सगळ्या चर्चा केवळ राजकीय विश्लेषण आणि शक्यतांवर आधारित आहे। भाजपकडून अमित शहा यांना उपपंतप्रधान करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। तसेच देवेंद्र फडणवीस भविष्यात पंतप्रधान पदाचे दावेदार असतील याला अधिक दुजोरा नाही, पण दिल्लीतील प्रत्येक हालचाल 2029च्या राजकारणाशी जोडून पाहिली जात असल्यामुळे या चर्चांना मोठं महत्त्व प्राप्त झालंय। थोडक्यात सांगायचं झालं तर हा केवळ मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय नाही, हा भविष्यात भाजपाचं नेतृत्व कोण करणार, महाराष्ट्राला राष्ट्रीय नेतृत्वात किती मोठी भूमिका मिळणार आणि मोदी नंतरचा राजकीय वारसदार कोण असेल या प्रश्नांशी जोडलेला मोठा राजकीय पट आहे। आता अमित शहा खरंच उपपंतप्रधान होतात का, त्यांचा भाजपाचा अंतर्गत राजकारणावर काय परिणाम होतो आणि या सगळ्या देवेंद्र फडणवीसांची भूमिका किती मजबूत होते हे येणारा काळच ठरवणार आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।